दरम्यान मराठा आरक्षणाला आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची घोषणा सुद्धा केली आहे। तसंच यावेळी त्यांनी सरकारवर सुद्धा गंभीर आरोप केला आहे। मुळामध्ये या देशात आता ज्या प्रकारे ही मांडणी केली चालली, इकॉनॉमिक विकर सेक्शनचं रिझर्वेशन नावाची बाब सुद्धा म्हणजे आम्ही ती सुद्धा सुप्रीम कोर्टात चॅलेंज केली। सुप्रीम कोर्टाने एकत्रित ते मॅटर घेतलेत आणि त्याच्यावर सुद्धा अल्पावधीमध्ये डिसिजन येणार आहे। पीजी ॲडमिशनच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारला सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने फटकारलेला आहे। ह्या केसच्या संबंधाने मला तुम्हाला सांगायचं आहे की वारंवार हे बोललं चाललंय की आम्ही सगळ्यांची काळजी घेतो। सगळ्यांची काळजी घेण्यासाठी 50% खुल्या जागा ठेवाव्या लागतात, त्याच्यात पायलट घडावं लागतात, त्याच्यात सायंटिस्ट घडावं लागतात आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी संविधानकारांनी जर ठेवलेली होती तर अशा प्रकारे ज्युडिशियल डिसिप्लिन हे करून डिस्ट्रॉय करून तुम्ही का पुढे गेलात? माझं असं म्हणणं आहे की ज्युडिशियल डिसिप्लिन डिस्ट्रॉय होते हे मूर्तिमंत उदाहरण आज आम्ही अधोरेखित करून पकडून दिलेलं आहे, पुराव्यानिशी पकडून दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय याच्यावर गांभीर्याने विचार करेलच, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल की 50% जागा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात खुल्या ठेवा। देवेंद्र फडणवीस तुमच्या डोक्यातून कुठून आलं की तुम्ही कसे काय एवढे मराठ्यांच्या रागाला बळी पडलात, घाबरलात आणि तुम्ही 25%वर खुल्या गुणवंतांना तुम्ही तिथे आणलं। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला हे म्हणतात की बोलू देऊ नका। असं म्हणतात कुठेजी बोला। हो बरोबर। आता सदावर्ते साहेबांची भाषा आणि हे ऐकल्यानंतर मलाही थोडा त्रास होतो की अशी भाषा महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं कोणालाही शोभणारी न भाषा आहे। कोणता दबाव, कोणता राग मराठ्यांचा, कशाचं काही, ते कुठंतरी आपण एक मुख्यमंत्री बामणा म्हणून टार्गेट करायचं मला वाटतं योग्य नाही आहे। आणि खऱ्या अर्थानं आमची जी शिकवण आहे ते आम्ही जातपात पाळत नाही आणि त्यामध्ये आता आपण 50% बाबासाहेबांचं सांगितलं त्यांनी तामिळनाडूमध्ये 50%ची मर्यादा पुढे गेलेली आहे। कर्नाटकमध्ये जिथं एक असते की ज्या ज्या स्टेटमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन तयार होते ते आता एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन तयार होते त्या ठिकाणी ते गव्हर्नमेंट किंवा ते राज्य शासन निर्णय घेत असते आणि आजच्या याच्यामध्ये 50%च्या वर जर निर्णय घ्यायचा असेल त्या स्टेटची सिच्युएशन, त्यातली गंभीर झालेली परिस्थिती, त्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी काही सिच्युएशन झाली असेल तर महाराष्ट्र शासनाला किंवा राज्य शासनाला तो अधिकार आहे 50%च्या वर करायचा। यापूर्वी तामिळनाडू झाला, कर्नाटकमध्ये झाला, तर महाराष्ट्राने चुकीचं केलेलं नाही आहे। नाही मला काय म्हणायचंय की आता मंत्री एकदम खरं बोलले। काय बोलले खरं ते सांगतो मी तुम्हाला। मी मोजकच त्याच्यातलं सांगतो की मराठे गरीब झाले, हे नुसतं गरीब झाले असं तर त्यांनी म्हणलेलं नाही। त्याच्या पलीकडे जाऊन मराठे शूद्र आहेत, छत्रपती शिवाजी शूद्र आहेत हे मी म्हणलं नाही, महाराष्ट्र शासनाचा अफिडेव्हिट म्हणलं। मी म्हणलं की त्यांना वाईट वाटतंय बरं का, मी बोलून दाखवलं की त्यांना वाईट वाटतंय, तुम्ही का बोलले बरं का। आता ही गरिबी हटवण्यासाठी आरक्षण नाही, हे नुसतं एवढं जरी मंत्री साहेबांचं एवढंच मी ऐका, हे एवढंच माझा हक्क आहे मंत्री अपमान करणे मला पब्लिक सर आपण आता शूद्र वगैरे तुम्ही लिखित लिहिलंय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत हे तुम्ही अफिडेव्हिटवर म्हणलेलं आहे, तुम्ही म्हणलेलं आहे शूद्र म्हणलेलं आहे, तुम्ही शूद्र म्हणलेलं आहे, तुम्ही शूद्र अफिडेव्हिटवर म्हणलेलं आहे। माझ्या बोलण्याचं भान असू द्या, सरकारला लाज वाटली नाही का? त्यांनी शूद्र लिहिलं। मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणतात शिवाजी महाराज हे लढवई आहेत, तुम्ही म्हणता शूद्र आहेत, हे म्हणण्याचे तुम्हाला लाज वाटत नाही आणि मी बोललं की तुम्हाला मिरची लागते, हे कसं काय? तुमच्या तोंडात का आग होते मी बोलल्याबरोबर? तुमचं का तोंड भाजतंय मी बोलल्याबरोबर? तुम्ही लिहिलं त्यावेळेस तुम्ही का म्हणले नाही मंत्री महोदय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणू नका, हे का तुम्ही बोलले नाही? तुम्ही लाजा सोडून बोलायचं आणि आम्ही सत्य बोललं, मी सत्य बोललं की सगळं वाकडं लागायचं, हे काय बरं? काही होऊ शकत नाही एवढं हे असं काय बरं? अहो आम्ही होण्या जाण्याचं नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणलं तुम्हाला वाईट वाटतंय? आम्ही राजकारणी नाही, आम्ही राजकारणी नाही, माझा पिंड नाही, मी सत्य बोलणं हो लोकांसमोर नाही। तुम्ही अफिडेव्हिट दिलाय, मी नाही दिलं। मी बोललं की तुम्हाला वाईट वाटतंय। आता चला या आपण गरिबी रेखेकडे येऊ। मंत्री म्हणले गरिबी हटवण्यासाठी आरक्षणाची तरतूद नाही।
इतिहास त्याच्या पुढचा इतिहास सांगून टाका ना. मग गरिबामुळे जिजाऊ मागासलेपणा जो जिजाऊ लाभ तर द्यायचं का शैक्षणिक तुम्हाला? असेल, तुम्हाला माहित economical असेल इतिहास असेल, तो करा मागास सुरू. त्यामुळे नाही गरिबीमुळे त्याला येतो, नाहीये हे आपण त्याला लक्षात ठेवायला नाहीये पाहिजे. त्याच्यामुळे अहो मागास कुणाला म्हणतात? मागास कुणाला म्हणतात सांगू मंत्री महोदय? तुम्हाला मी सांगू, ज्ञानात भर घालू. जर तुम्ही म्हणत असाल मागास कुणाला म्हणतात, व्याख्या काय? नाही, तुम्ही संविधानाच्या तुमच्याकडून संबंधित ज्ञान आलेल्या करायसाठी जजमेंटची आपण व्याख्या पुन्हा अशी भेटेल आहे, मी जो तुम्हाला. गावकुसाबाहेर तुमच्याकडून मला राहतो. नॉलेज घ्यावंच लागेल. नाही या तुम्हाला तुम्ही अहो या तुम्ही येण्याबद्दल नाही, आपलं स्वागत आहे. आपण साध्या मनाची माणसं आहेत, आपण साधं बोलतायत त्याबद्दल मला काही हरकत नाही आहे. परंतु लक्षात घ्या की व्याख्या कशी असते मागासलेपणाची. गाव कुसाबाहेर असला पाहिजे, त्याला मंदिर प्रवेश नसला पाहिजे, तो विशिष्ट व्यवसायातला असला पाहिजे. ह्याच्यापैकी कुणबी जो आहे, कुणबीला ऑलरेडी आपण आरक्षण दिलेलं आहे, तो शेतात काम करतो. स्पष्ट स्वच्छ मराठा नावाची जात निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि ज्युडिशियल डिसिप्लिनच्या ब्रीचमुळं आज अशा प्रकारचा निकाल आला. मी म्हणत नाही न्यायाधीश कोणत्या जातीचे आहेत. परत लोक मला विचारतात तुम्ही मराठा आहेत म्हणूनच तुम्ही त्यांना तसं बोलता. अहो मी जातीवादी नाही, मी साधा माणूस आहे, मी परिवर्तनवादी माणूस आहे. मला जात आणखीन कोणी विचारली तर मला खूप राग येतो, मी खूप रागावतो. कारण मी असं म्हणतो की जातीच्या पलीकडे जाऊन बुद्ध आणि महावीर आहे त्या देशातले. परंतु तुम्ही लोकांनी एकच ठरवलंय सदावर्ते तुमच्या जातीच्या आरक्षणाचं काही होत नाही. अरे बाबा मी जातीच्या आरक्षणाची गोष्ट करत नाही, मी मानवतावादाची गोष्ट करतो. या देशात 50% जर गुणवंत राहिले तर हा देश बॅलन्स होईल. ह्या देशामध्ये आता तुम्ही आता सांगितलं धनगर समाजाच्या प्रति आरक्षण आहे. म्हणजे आता मुस्लिम 50% समाजाच्या एका आरक्षण पुढाऱ्याची दिलेलं आहे आम्ही ते गुणवंत मुलाखत नाहीये. ऐकली, त्यांनी सांगितलं की आमचं आरक्षण ज्यांना द्या. 50% आरक्षण आहे ते गुणवंत नाही आहेत. नाही गुणवंत आहेत, परंतु म्हणजे त्या 50% 50% आरक्षण हे बाबासाहेब गुणवंत आंबेडकर म्हणलेत, मी नाही म्हणलं. अरे काय? बाबा आहेत ना, नाही, पण ते त्याची पुढचं गुणवान ऐका नाही आहेत आता. असं तुमचं आता म्हणणं आहे उत्तर आता. ऐकावं लागेल मंत्री महोदय आता पूर्ण ऐकावं लागेल तुम्हाला. माझी विनंती आहे तुम्हाला 2 मिनिटं थांबा. मी तुमचं ऐकतोच आहे, तेही मी बोलतच गुणवंत नाही आहेत जास्त. आणि हे खुला वर्ग जो असतो ना याच्यामध्ये नाही मी सांगतो ना, खुला वर्ग म्हणजे केवळ ब्राह्मणांचा, केवळ कोमट्यांचा, केवळ मारवाड्यांचा, गुजरात्यांचा किंवा वैश्यांचा नसतो. खुल्या वर्गामध्ये सर्व जाती धर्माचे, शेड्यूल कास्टमधले बौद्ध असतील तेही येऊ शकतात, ते एसटीतले असतील ते येऊ शकतात, ओबीसीतले असले ते येऊ शकतात, ब्राह्मण येऊ शकतात, मराठे येऊ शकतात. खुला वर्ग हा जनरल कॅटेगरी म्हणून, जनरल क्लास म्हणून 50% जागा या देशाची मूलधरा म्हणून ठेवलेली आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंटेंट आहे त्या इंटेंटवर मी बोलत आहे. मी असं म्हणत नाहीये तुम्ही राजकारण करू नका, मी राजकारणी माणूस नाही की मागासवर्गीय जे 50% असतात ते गुणवंत नसतात. तेही गुणवंत असतात, परंतु त्यांना 2000 वर्षाची मागासलेपण जे अस्पृश्यता होती ती वर आणण्यासाठी ॲब्सोल्यूट इक्वॅलिटी म्हणून दिलेली आहे. परंतु खऱ्या मागासलेपणाची आणि खऱ्या गुणवंताच्या दोन्ही व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. मला असं वाटतं तुम्हाला ते समजले असतील, नसतील समजल्या तर उपप्रश्न विचारा, त्याचं उत्तर देतो. नाही मला तुम्हाला उपप्रश्न विचारण्याची माझी इच्छा नाही आहे. मला सगळं समजतंय. मी एवढा कायदे तज्ज्ञ नाही आहे त्यांच्यासारखा. परंतु एक मला आता मोदीजींनी जे ईडब्ल्यूएचं आरक्षण 10% जे दिलेलं आहे आणि त्यामध्ये हे देत असताना राज्यघटनेमध्ये मला वाटतं सदावर्ते साहेबाला माहिती 301 का 103 वगैरे कलममध्ये अमेंडमेंट केली, राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून ते आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता या आरक्षणाला टिकवण्यासाठी आम्हाला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती किंवा केंद्र सरकारला पाठवण्याची गरज राहिली का? ऑलरेडी त्याची दुरुस्ती झालेली आहे आणि ते 10% आरक्षण देतानाच त्यामध्ये दुरुस्ती केली. त्यामुळे आरक्षणाला आता कोणताही पुढे कायद्यानुसार अडथळा राहत नाही असं माझं मत आहे. मला वाटतं 301 का 103 ते सदावर्ते साहेबांना ती कलम माहिती असेल की त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. सदावर्ते बोला. हे पहा मंत्री महोदय सरकारच्या अडचणी वाढवत आहेत, लक्षात घ्या. त्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्याच्यातली जी पहिली सुधारणा आहे त्या सुधारणेनुसार राज्याच्या माननीय राज्यपालांना अशा प्रकारचे आरक्षण देण्याची तरतूदच नाही. ही जी तरतूद आहे ही तरतूद आता राज्य मागास आयोगाकडे राहिलेली नाही तर ती केंद्रीय मागास आयोगाकडे आहे आणि केंद्रीय मागास आयोगाकडून माननीय राष्ट्रपतींचा शिक्कामोर्तब लागतंय. मराठा आरक्षणामध्ये ऐका तुम्ही, अहो या दोन्हीला सुद्धा तेच लागू आहे. 102वी घटना दुरुस्ती आणि 103वी घटना दुरुस्ती दोन्हीसाठी सुद्धा हो. या मराठा आरक्षणासाठी सुद्धा आमचं म्हणणं हेच आहे की राज्याच्या मागास आयोग एखादा डेटा कलेक्ट करू शकते, परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार, त्याच्यावर अंतिमतः त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला आहे आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोग माननीय राष्ट्रपतीच्या शिक्कामोर्तबाशिवाय करू शकत नाही. हेच मुद्दे आम्ही सुप्रीम कोर्टात मांडणार आहोत. ही तुम्हीच केलेली घटना दुरुस्ती आहे आणि त्या घटना दुरुस्तीच्या नंतर तुम्हीच मराठा आरक्षण आणलेलं आहे. तुम्ही हे बोलून माझं सोपं केलं. मला हे खरंच डिबेट माझ्या उपयोगात येणार आहे.
अहो ऐका ना, तेच तर आज हे मुद्दे मांडले नाही का आता कोर्टासमोर आजच्या आम्ही हे या कोर्टामध्ये? डिसएग्रीमेंट दाखवलं. हे डिसएग्रीमेंट हो हेच तर सांगतो, हेच तर ज्युडिशियल डिसिप्लिन पाळल्या गेली नाही ना. हे शब्दाची हेरफेर करण्याचा अधिकार नाही सुप्रीम कोर्टात, ते दाखवू आता आम्ही. सुप्रीम कोर्टाने पहिली गोष्ट तर judicial केसच discipline चालवता पाळणार येत नाही नाही माननीय असं न्यायमूर्ती समजा असं झालं तर? रणजित मोरे साहेब. सुप्रीम कोर्ट सुद्धा नाही नाही, डिसिप्लिन पाळलं नाही सुप्रीम असं जर कोर्टामध्ये झालं तर? पाळली जाते. केवळ माननीय रणजित अच्छा. मोरे, केवळ माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या बाबतीतच आमचा आक्षेप आहे. यांच्या बाबतीतच त्यांच्या पुढे केस चालू आता शकत नाही. ही वैद्यकीय याच्यावर ज्युडिशियल सुप्रीम डिसिप्लिन कोर्टाने निर्णय दिला समजलात ना, का? वैद्यकीय याच्यामध्ये आणि ज्या मला- जागांची याच्या 16% तर सुप्रीम कोर्टानेच निर्णय हा, दिला. ते सांगतो, परत वाढवू नका मंत्री साहेब अडचणी वाढवू नका. बोलू कारण गिरीश महाजन दुसऱ्या डिबेट मध्ये अडचणी वाढल्या तरी आमच्याजवळ वकिलांची फौज आहे, तुम्ही काळजी काय करू झालं नका. माननीय अडचणी ऐका, वाढल्या काही ऐका, झालं तरी आमच्याजवळ चांगले ऐका, वकील तज्ञ आहेत, अहो, तुम्ही काही तुम्ही काळजी पैसा करू आमचा नका. खर्च करणार आहेत. तुमच्या घरचा पैसा नाहीये तो मंत्री महोदय, तुमच्या घरचा पैसा नाहीये, आमचा पैसा आहे. सरकारला आम्ही पैसा देतो. आम्ही भारताचे लोक, आमचा म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे सगळ्या नागरिक जाती पैसा धर्माच्या देतो. लोकांचा आहे, तो तुमच्या मराठ्यांचा मनमानी आहे, तो वकिलांवर ब्राह्मणांचा पैसा आहे, तो टाकण्यासाठी मुसलमान, नाही. सगळ्याच जाती धर्माच्या हो मग लोकांचा आम्ही पैसा आहे. म्हणतोय ना आणि 50% त्यांच्या कल्याणासाठी आम्ही आमची करतोय. लढाई आमच्या गुणवंतांसाठी नाही का? स्वतःच्या केवळ साठी नाही मराठ्यांचा करत. पैसा आहे. केवळ मराठ्यांचा पैसा आहे. केवळ मराठ्यांसाठी 33% मतांसाठी, खुल्या गुणवंतांसाठी नाही. कारण छोटे जात समूह कोणत्यासाठी नाही. मुस्लिमांना आरक्षण देतोय, ब्राह्मणांनी त्यामध्ये दिलेलं, आम्ही असं करा सगळ्यांची लढाई तुम्ही. लढण्यासाठी पैसा एका- खर्च एका- करतो. आम्ही स्वतःच्या याच्यासाठी खर्च करत एका नाही. लाईन मध्ये सांगा निवडून येणारे मतांच्या व्यतिरिक्त बाकीचे लोक भारताचे नागरिक नाहीत. एवढंच आता जाहिरात देऊन पूर्ण करा. एवढं डिसिजन देऊन पूर्ण करा. नाही ते हेच डिसिजन तुम्ही द्या. बोलू शकता, आमचं तसं मतांसाठी मतच नाही. निवडून येणारे लोक वगळता बाकी लोक तुम्ही नाही. ते मतच आहे तुमचं उघडं पडलंय. तुमचं उघडं पडल्यात गोष्टी. हे लोक तुम्हाला विचारणार आहेत. लोक विचारणार नाहीत असं नाही. कारण लक्षात घ्या, वाटते तुम्ही जे आता ही जे debate- संदर्भ दिला सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा, तो फ्रॉड काय सांगतो मी तुम्हाला, ऐकून घ्या. तो फ्रॉड काय आहे. ज्या वेळेस आता सगळे सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट पीजी fraud, मेडिकलची उच्च केस न्यायालय गेली, fraud, माननीय खालचे न्यायमूर्ती fraud. ऐकून घ्या तुम्ही. आता याच्या व्यतिरिक्त ऐकून आपलं घ्यायची अमेरिकेत तयारी जात नाही मागावं तुमची. लागेल आता अमेरिकेच्या न्यायालयामध्ये. ऐकून घ्यायची तयारी नाही. नाही साहेब, मग आता शेवटी अमेरिकेच्या अरे अरे न्यायालयात अरे जावं अरे लागेल अरे आपल्याला. फेल्युअर ऑफ सुप्रीम कोर्ट स्टेट. fraud आहे, मंत्री महोदय, उच्च न्यायालय fraud आहे. तुम्ही असं या कसं होणार? देशाच्या संविधानावर अविश्वास दाखवलाय. तुम्ही या देशाच्या संविधानावर अविश्वास दाखवलाय. या देशाच्या न्याय संस्थेवर तुम्ही अविश्वास दाखवलाय. एका न्यायाधीशाच्या विरुद्ध आमची हे होती. तुम्ही आता असं म्हणालात की अमेरिकेच्या न्यायपालिकेकडे जावं. याचा अर्थ तुम्ही भारतीय न्याय व्यवस्थेला आणि भारताच्या संविधानाला मानत जावं नाही. लागेल म्हटलं राष्ट्रीय आता. तर स्वयंसेवक, इथं तुमचा विश्वासच राष्ट्रीय नाही. RSS तुमचा जर पुरस्कृत. सुप्रीम कोर्टावर विश्वास अरे, नाही, म्हणजे सुप्रीम याचा अर्थ कोर्टमध्ये काय? विश्वास म्हणजे नाही, याचा अर्थ काय? हायकोर्टामध्ये विश्वास नाही, तर मग आता न्यायालयात नाही, तुम्हाला आमचा कुठं नाही, जावं लागेल? तुम्ही जाणार आहात, तुमच्यासाठी तुम्ही म्हटलं जाणार मी. आहात, आम्ही नाही, तुम्ही आम्ही तर जाणार आहात, इंडियातल्याच तुम्हाला न्यायालयामध्ये जावं दाद लागेल, मागतो. तुम्हाला आणि जावं आम्हाला लागेल. आम्ही satisfied या आहेत. आमचा डिस्क्रिमिनेशन विश्वास आहे तुम्ही इंडियाच्या मान्य न्यायालयावर करत नाही. आणि तुम्ही आत्ताच न्यायमूर्तींवर मान्य सुद्धा. केलं. तुम्ही आत्ताच म्हणालात की अमेरिकेकडे, तुम्ही आत्ताच म्हणालात की आम्ही विदेशात भारताच्या जावं लागेल. आत्ताच न्यायव्यवस्थेवर म्हणालात आमचा तुम्ही. परिपूर्ण तुमची विश्वास आहे. आसक्ती तुमचा आहे. नाही आहे म्हणून मी तुमच्यासाठी म्हटलं की तुम्हाला न्याय तुमचा अमेरिकन संविधानावर न्यायालयामध्ये जावं विश्वास लागेल नाही. मागण्यासाठी. संविधानावर नाही आणि म्हणून आमचा तर तुम्ही पूर्ण विश्वास आहे न्यायालयावर. तुम्ही विद्या म्हणजे संविधान कुठे आमचा सगळा अहो, विश्वास तुमचा आहे. विश्वास तुमचा नाही आहे म्हणून न्यायालयावर. तुम्हाला म्हणूनच म्हटलं तुम्ही मी माननीय की न्यायमूर्ती कदाचित रणजित तुम्हाला मोरेंकडे अमेरिकेत ती जावं केस लागेल आता चालवली. पुढच्या विषयासाठी. इतर न्यायाधीशांकडे न चालवता ज्युडिशियल डिसिप्लिन ही तुम्हाला माहित असताना, तुम्हाला कॉपी दिलेली असताना तुम्ही ती केस माननीय न्यायमूर्ती रणजित मोरेंकडे चालवली. हे काळं बेर येणाऱ्या काळामध्ये इन्क्वायरीने सिद्ध होणार आहे. याची चिंता करू नका. परंतु आज मंत्री महोदय, आपण एक मोठी त्यावेळेस गोष्ट आम्ही त्याची बोललात. वाट पाहू. तुम्हाला या त्यावेळेस भारतीय योग्य न्याय उत्तरं व्यवस्थेच्या देऊ तुम्हाला. व्यतिरिक्त तुम्ही काळजी करू तुम्ही नका. अमेरिकेकडे जाण्याची गोष्ट करताय. अमेरिकेची अहो, मी राजकारणी नाही, तुम्ही तुमच्यासाठी कोर्टात म्हणतोय येत मी. नाही, आमचा तर आमच्या त्यामुळे तुम्हाला न्यायव्यवस्थेवर उत्तरं विश्वास देता येणार आहे. नाहीत. परंतु हे आमचा तुमच्यासाठी पैसा, म्हणतोय. आमच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे पैसा आमच्या देशातल्या. तुमचा विश्वास नाहीये का? आम्ही सिटीजन नाहीत? आमच्या तुम्हाला म्हणायचं देशातल्या जे माणसं न्यायव्यवस्थेवर खुल्या आमचा गुणवत्तेसाठी संपूर्ण लढतील ते विश्वास भारताचे आहे. नागरिक नाहीत. तुमचा विश्वास नाही म्हणून हे वी आर तुमच्यासाठी अमेरिकेत बोललो मी. तुमचं म्हणणं आहे देवेंद्र सरकारचं हे म्हणणं आहे का की जे कोणी खुल्या गुणवंतांच्या कतलेच्या विरुद्ध बोलेल ते भारताचे नागरिक नाहीत, त्यांनी अमेरिकेकडे जावं? हे म्हणणं किती तुम्ही वेदनादायी आहे, मला हे सुरुवातपासून समजत एकच नाही. गुन्हा, मंत्रीजी, गुणवंतांचे आपण आतापर्यंत फार कत्तलीचे हे स्टेटमेंट तुमचं 10 वेळेस झाला आता, 10 टाइम्स. खरंय, एकच मुद्दा तुम्ही तेवढा घेऊन चालू आहे. खरंय. 10 वेळेस नाही, तुम्हाला ऐकावं लागेल आणि तुमची जी करप्ट माइंड आहे ते तुम्हाला बदलावंच लागेल. ते करप्ट माइंड नाहीतरी माननीय सुप्रीम कोर्ट बदलेल ना. तुम्ही अहो, हे पब्लिक साहेब, फोरम आहे, तुम्ही तुम्हाला मोठे माहिती नाही. हेच तर आहे घटनातज्ञ तुम्हाला आहेत. की हे नाही सगळं कोर्टामध्ये मांडा ना तुम्ही.
कोर्टामध्ये मांडा. तुम्ही घाबरता, आता तुम्ही घाबरता, तुम्ही घाबरता. मुख्यमंत्री घाबरतात, मुख्यमंत्री बोलत नाहीत समोर येऊन. आता घाबरतात, तुमच्या तुम्हाला सारख्या घाबरतात, नवीन कोणाला मंत्र्याला घाबरणार? पाठवतात ज्या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचं 124 आहे. स्वतःचं अज्ञान आहे, तुम्हाला सगळ्याला घाबरावं लागतं. अज्ञान आहेत, अज्ञान आहेत, अज्ञान आहे, डोक्याचं नाही, अज्ञान आहे. माझं अज्ञान, मला मला नाही, जेवढं लोकांना ज्ञान घाबरता आहे. तुम्ही. मीडियाला फेस करायला घाबरता, घाबरता तुम्ही, घाबरता. मीडियाला तुम्हाला काय बोलून फेस फायदा नाही, करतोच आहे कारण ना. तुम्ही स्वतःच मान्य पण आता करता की मला त्याच्यातलं तुम्हाला ज्ञान नाही. घाबरण्याचा विषयच कुठे येतो? पण तुम्ही नाही ज्या करत तुम्ही. पद्धतीनं बोलता, आता तुमच्यासोबत किती नाही, बोलावं? आम्हाला घाबरत नाही, एक मला विषय नाही ना. घाबरत. तुम्ही की एखाद्या माणसासोबत किती बोलावं? तुम्ही 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 घाबरता ते. आणि हे सगळी जी अहो, भूमिका आहे एखाद्या ही माणसासोबत हायकोर्टाने नाही, तुम्ही सातत्याने मांडली, तुम्हाला हे तुम्ही प्रश्न सुप्रीम कोर्टात विचारले मांडणार आहे, जातील, तुम्ही कुठेही मांडा. तुम्हाला प्रश्न विचारले त्यामुळे जातील, आम्ही तुम्हाला थोडी सोडलं घाबरतो जाणार विचारा, नाही. आमच्या जोडी चांगले वकील आहे. मंत्री महोदय, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नसता, तुम्ही कार्यकर्ते नसता, भारतीय जनता पक्षाचे मंत्री कुठं आहात तुम्ही. म्हटलं तुम्हाला हे भारतीय जनता? प्रश्न आम्ही विचारले मंत्री जातील, आहे, त्यामुळेच आमच्या कायम विचारले सर्व जातील, समाजाची विद्यार्थ्यांकडून भूमिका आहे. विचारले आम्ही जातील, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची खुले काळजी गुणवंत घेणारे तुम्हाला आहे. कत्तल करू आम्ही देणार कोणत्या नाही. एका जाती तुम्ही धर्माची काळजी गायची घेणार कत्तल, नाहीये. तुम्ही गायच्या कत्तलीची काळजी घेता, तुम्ही गायची कत्तल करण्याची काळजी घेता का नाही? तुम्ही गायच्या कत्तलीची काळजी घेता, पण खुल्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांची तुम्हाला काळजी नाही. तुम्ही त्यांची कत्तल लावलेली आहे. गायीचं तुम्हाला कत्तल खुल्या कुठं गुणवंत आणि विद्यार्थी खुले गुणवंत वारंवार कुठं? विचारतील, आम्ही विचारत राहू, मीडियाही विचारत राहील. मीडिया विचारतो, मीडियात आम्ही बोलतोय. तुम्हाला हे म्हणणं तुम्ही आज न्याय कोर्टामध्ये मांडलेलं आहे, पुन्हा मांडा. आम्ही त्याची तिथे उत्तर देऊ ना. चौकशी सामोरं जावं लागेल, चौकशीला सामोरं जावं लागेल. पंडित नसलो जरी मला चौकशीला सामोरं जावं लागेल. देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची गोष्ट करतोय मी. आमच्या जो आहे तुम्हाला उत्तर देता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना चौकशीला सामोरं जावं लागेल, आणि विनोद तावडेजींना सामोरं जावं लागेल. हो, तुम्ही चौकशीला त्यांना सामोरं जावं लागेल. सगळ्यांना आम्ही समोर जाण्यास तयार आहे. तुम्ही काळजी नका करू. आम्ही सगळे समोर जायला तयार आहे. आम्ही काळजी नाही त्या गोष्टीची. तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुम्हाला जावंच लागेल. पब्लिक सर्वंट आहात, पब्लिक सर्वंट जाऊ ना बाबा, आम्ही कुठे नाही म्हटलं. जावंच लागेल. हो, आम्ही जाऊ ना. आपल्या दोघांची आम्ही भूमिका या कुठे- ठिकाणी आम्ही लक्षात कुठं आली. म्हटलं की आम्ही जाणार नाही. नाही नाही, अगदी आपल्या दोघांची भूमिका लक्षात आली. सदावर्तनचे आरोप त्याला संजय कुटींनी उत्तर देऊ केलेली आहेत. दोन्ही बाजूने ही जी चर्चा आहे ती मोकळेपणाने झाली निश्चितपणे. अगदी तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. या सगळ्या मुद्द्याला घेऊन आपण वेगवेगळे पैलू यातले तपासले आणि त्यावरची उत्तरं आणि प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.